मॅच ऑन होतोय. प्रथमेश म्हात्रे स्वतः संघनायक. मॅच स्टार्ट होईल. आपण पाहतोय सलामीची जोडी अद्विक स्पोर्ट्स सुरण, निमिष मोहिते मॅन फ्रॉम दादरपाडा, प्रमोद पाटील मॅन फ्रॉम दांडा उरण. प्रथमेश षटकाला सुरुवात करायची आहे. बरोबर 9:32 झाली आहेत. गेम स्टार्ट होईल. आजच्या दिवसात आपण पाहतोय 7 सामने आहेत आणि 7 सामन्यापैकी अनुक्रमे हा पहिला सामना आहे. ही मॅच आहे सेमीफायनल. हा ही मॅच आहे क्वालिफाय राऊंड. कोण होणार क्वालिफाय या मॅच मधून हे पाहायला मिळेल. गेम ऑन, लेट्स प्ले. फर्स्ट डिलिव्हरी, फर्स्ट बॉल, पहिला चेंडू. प्रथमेश म्हात्रे डाव्या हाताचा हा गोलंदाज पहिला चेंडू टाकणार. स्ट्रायकर वरती प्रमोद. फुल टॉस चेंडू, बीमर होता. बॅटची लिडिंग आहे, चाललाय नॉन स्टॉप कडे. हा येतोय पहिला चौकार. अगदीच या मॅचेसना सुद्धा रात्री अनपेक्षित पाऊस आला आणि या मॅच मध्ये सुद्धा पहिला चेंडू अनपेक्षित स्विंग केलाय. बोट फिरवली होती, जादुई चेंडू फेकलाय. स्पेस मध्ये थोडाफार परिवर्तन पाहायला मिळाला. फलंदाज मिस झाला. पहिल्या चेंडूवरती अधिकतम वेगवान फेकण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू बीमर पडला आणि त्यानंतर मात्र फ्री हिटचा चेंडू अगदी स्लोवर केला. फलंदाजाला थोडंफार त्याची गती, ज्या गतिमान फटक्यामध्ये गती प्रदान करून फलंदाज उभा होता त्याला मात्र थांबवलाय. ब्रेक लावलाय. पहिला निर्धाव चेंडू, वेगवान चेंडू, बॅटची कडा, इथून मात्र फसवलाय. अगदी पहा चातुर्यवान गोलंदाजी. आणि अशा प्रकारच्या चेंडूमध्ये वारंवार पिचिंग करण्यामध्ये प्रथमेश म्हात्रे हा तल्लीन आहे गोलंदाज. आणि इथून मात्र अधिकतम उंची घेतली आहे चेंडूनं आणि त्यानंतर हाही चेंडू जातो निर्धाव. वेगवान चेंडू होता, स्विंग झाला, अधिकतम स्विंग मुलं हा चेंडू जातोय पुन्हा एकदा निर्धाव. तर या सामन्यातील प्रमुख मान्यवर आदरणीय सन्माननीय रोशनजी डाकी साहेबांचं शुभ आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचंय. यानंतर त्यांची फलंदाजी सुद्धा पाहायला मिळणार आहे. अकादमी अजय 74 या टीम मधून त्यांना फलंदाजी करताना पाहणार होतो आपण. सन्माननीय रोशनजी डाकी साहेब आपण व्यासपीठावरती यायचं आहे. या मॅचचा आनंद घेण्यासाठी आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. हा चेंडू आणखीन एकदा स्विंग होतोय, पुन्हा एकदा फिरवली जातात बोट, पुन्हा एकदा फलंदाज फसला जातोय. पहिला चेंडू सोडला तर या षटकात 3ही चेंडू लगातार निर्धाव फेकले जातात. फसवला जातोय, चकवला जातोय आणि इथून मात्र धावसंख्येपासून दूर ठेवला जातोय. पहिलं षटक चालू आहे. आतापर्यंत 3 चेंडू फेकले, धावसंख्या झाल्यात 5. हा रिवर्स अटेम्प्ट केलाय. पंचांची बोट उंचावली आहेत. लेग बिफोर विकेट, LBW च्या स्वरूपात पहिली विकेट. निलेशजी पाटील 5055 यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचंय. अगदी आपली जागा ही व्यासपीठावरती आहे, अतिथी कक्षामध्ये आहे आणि या हॉट सीट वरती येऊन आपण बसायचंय. सन्माननीय निलेशजी पाटील आणि त्यांच्या समवेत त्यांची सहकारी यांना सुद्धा विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. पहिली विकेट फॉलोअप झाली आहे. पहिला फलंदाज बाद झालाय. नाव होतं प्रमोद पाटील. 5 चेंडूंचा समाचार केला. चौकार पाहायला मिळाला 1, तदनंतर 3 निर्धाव आणि चौथ्या
वेळीस मात्र प्रयत्न निष्फळ ठरले. पहिला चेंडू सोडला तर तदनंतर प्रथमेशनं आपली जादुई गोलंदाजी दाखवली आहे. प्रभावित केलं आपल्या स्वतःला, प्रभावित केलं पहिल्या दिवसातील संपूर्ण खेळाला आणि आजही तोच खेळ वर्तमान काळामध्ये पाहायला मिळतोय प्रथमेशच्या माध्यमातून. अप्रतिम लाजवाब कामगिरी. एक संघनायक म्हणून स्वतःची भूमिका काय असते याचं प्रत्यय, याचं उत्तर, याची डोला आपण पाहतात UPL 2023 मध्ये प्रथमेश म्हात्रेला. अप्रतिम कार्य. तदनंतर आपण पाहतोय कॅप्टन वर्सेस कॅप्टन. अद्विक स्पोर्ट्स टीमचा कॅप्टन पाहायला मिळतो सोहेल दारपे ऑन स्ट्राईक. हा चेंडू खोलवर गतीचा लोअर फुल टॉस शरीराकडे फेकला होता. काय अफलातून गोलंदाजी म्हणावी लागेल, अगदी कौतुकास्पद. पहिला चेंडू विपरीत फेकला, जो विपर्यास केला होता तो चेंडू मात्र त्याच्यानंतर त्याची 5 चेंडू मध्ये पूर्ण केली आहे. हा चेंडू शॉर्ट पिच होता आणि या चेंडूला हलकासा फटका पाहायला मिळतोय. एक धावसंख्या आली. ऑन साइडला चेंडू फील्ड केला केदारनं. एका धावसंख्येनं षटक क्रमांक पहिला संपतोय आणि पहिल्या षटकात धावसंख्या आल्यात 1 चौकार 1 सिंगल. धावसंख्या पाहायला मिळतात 6. साहेबांचं सुद्धा शुभ आगमन आहे. सन्माननीय रोशनजी डाकी साहेब, विंदने ग्रुप ग्राम पंचायतीच्या सरपंच साहेबा सौभाग्यवती निसर्ग रोशन डाकी यांचे यजमान सन्माननीय रोशनजी डाकी यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. अगदी 2 दिवस आपण पाहिला हर्ष उल्हास आनंदामध्ये पूर्णपणे क्रिकेटच्या नगरीत साजरे झाले आणि त्यानंतरच्या आजचा हा 3रा दिवस आणि या 3ऱ्या दिवसातील पहिल्या दिवसातील बॅलन्स सामना पाहायला मिळतोय. सुरुवातीलाच आपल्या भेटीला येतोय जय माता दी दिगोडे विपक्ष अद्विक स्पोर्ट्स उरण. पहिलं षटक आपण P2चं पाहिलं आणि इथून मात्र P1चा षटक P2 फेकलंय आणि P2चं षटक फेकायला आपल्याला पाहायला मिळतोय धारदार रफ्तार वेगवान गोलंदाज. बोरीचा हा सितारा नाव आहे ध्रुवीत मात्र. पहिला चेंडू वेगवान भन्नाट वेगानं चेंडू जातोय. अगदी बॅट ओपन करायच्या अगोदरच हा बॉल कीपर कडे पोच झाला. अफलातून गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती वेगवान धारदार गोलंदाजी पाहायला मिळते ध्रुवीच्या माध्यमातून. या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण त्याच्या अशा प्रकारचे चेंडू पाहायला मिळाले आणि तो चेंडू पहिला फेकून काढतोय निर्धाव. खोलवर गतीचा चेंडू. इथून मात्र थोडा दिशाहीन चेंडू होता. चेंडूची पिचिंग चांगली होती परंतु ऑफसाइड ऑफ चेंडू चाललाय अवांतर. वाईट स्वरूपात एक धावसंख्या जोडली जाईल आणि धावफलकामध्ये थोडाफार बदल केला जाईल. 1-7 दुसरं षटक चालू ध्रुवीत गोलंदाजी मार्कवर तयार. हा वेगवान चेंडू बॅटच्या रडार मध्ये आलाय. उंची जास्त आहे आणि इथून मात्र कॅच ड्रॉप झाले. विशाल होता क्षेत्ररक्षक तिकडे. थोडाफार कठीण होता जरूर हा झेल परंतु ज्यावेळी आपण UPL सारखी एक मोठी स्पर्धा खेळतो त्यावेळी अशा प्रकारचे झेल अपेक्षित असतात आणि या स्पर्धेतील गुणलेखक करंजी कोली सरांचं शुभ आगमन आहे. झेल होणं सुद्धा गरजेचं होता. अगदी विशाल आपण पाहतोय पुंडेगावचा हा सितारा आहे आणि फार वर्षापासून क्रिकेट आणि त्याची घट्ट मैत्री आहे आणि अशा प्रकारच्या मैत्रीमध्ये इथून मात्र थोडाफार चुकी पाहायला मिळते. ध्रुवीत टू निमिष. उजव्या हाताचा हा फलंदाज अधिकतम उंचीनं चेंडू जातोय. पंचांचा इशारा येतोय अधिकतम उंचीचा. हा अवंतर वाईट डिलिव्हरी वॉन केला जातोय. वाईट स्वरूपात एक धावसंख्या घेतली जाईल. एक धावसंख्येनं पुन्हा धावफलक वाढले जातोय. धावफलक पाहायला मिळतोय 9 वरती. 1-9 9 for 1 loss after progressing second over. UPL 2023-24.
पुन्हा एकदा षटकाला सुरुवात आपण पाहतोय. दुसरं षटक ध्रुवीत गोलंदाजी मार्कवर तयार आहे. हा शॉट पिच चेंडू होता, ऑन साइडला पिक केलाय, चाललाय चेंडू सीमा रेषा पार. हा येतोय इव्हन क्वालिटीचा निमिष ब्रँडेड सिक्सर. दर्जेदार षटकार पाहायला आपल्याला. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. खरं तर इथून कॅच अपेक्षित होती. हा पहा, इथून मात्र गोलंदाजाचा पूर्णपणे अभ्यास ओळखता येतोय. ज्या वेगवान चेंडूवरती हलकासा शॉर्ट पिच होता तिथून सिक्सर पाहायला मिळाला, बॅटच्या रडारमध्ये आला आणि त्यानंतर मात्र गोलंदाजानं केलेलं परिवर्तन. बदल करणं गरजेचं आहे आणि तो बदल यशस्वी ठरतोय. आणखीन एक तशाच प्रकारचा बॅटची लिडिंग आहे. आकाश टेकले फक्त पाहत पाहत पाहतच राहतील. चेंडू चाललाय सीमारेषा पार नॉनस्टॉपच्या दिशेनं. हा येतोय चौकार. क्रिकेटची दुनिया ही न्यारी, आता कर रे तू तयारी. तुझ्या खेळाची कला ही आता बघेल दुनिया सारी. तुला नाही बंदी. अगदी फटका जरूर खराब होता, परंतु बॅटची लिडिंग एज लागली. नशिबाचा चौकार. 4 धावसंख्या जरूर आहेत. धावफलकावरती धावसंख्या येणंही गरजेच्या होत्या आणि त्या आल्यात सुद्धा. एक षटकार एक चौकार. हा षटक आता लांबणीवरती चाललाय. आतापर्यंत खर्च केल्यात या षटकामध्ये धावसंख्या 13. शेवटचा चेंडू. लास्ट डिलिव्हरी. फटका फसला. बॅटची लिडिंग एज. ऋषिकेश भोपी चेंडूच्या खाली आणि इथून संपन्न झाली कॅच आणि इथून संपणार दुसऱ्या षटकाचा खेळ. तोपर्यंत कॅच आउटच्या स्वरूपात निमिष परतेल. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतात 19. गडी बाद झाली 2. 2 बाद 19. चला 12 प्रतिनिधी आपण क्विक बाहेर यायचंय. हा चेंडू रनआउटची दाट शक्यता. हिट केलाय. थर्ड अंपायर कडे रिव्ह्यू केला जाईल. अप्रतिम क्षेत्ररक्षण. दर्जा चांगला आहे आणि इथून मात्र धावचीची अपील जोरात केली आहे. पिट्टून हा चेंडू फेकला होता. ती वेगवान चेंडू आणि इथून मात्र रनआउटची दाट शक्यता आहे. डेंजर एंड कडे आपण पाहतोय स्वतः सोहेल धार पवार. चेक केला जातोय. 24 लाईव्ह ची भन्नाट क्वालिटी आहे आणि सध्याच्या घडीला लाईव्ह टेलिकास्ट मध्ये अगदी चर्चेला आणि संपूर्णपणे प्रितेश पाटील नवीन फलंदाज आहेत.
संपूर्णपणे टेनिस क्रिकेट जगतात ही क्वालिटी पाहायला मिळते 24 लाईव्ह. संकटात आहे सोहेल धार पवार आणि इथून मात्र काय डिसिजन येतोय तोपर्यंत फील्ड सजवायची आहे. ऑन फील्ड डिसिजन, बॅट्समन इज सेफ. पहिल्या चेंडूवरती अगदी प्रभावित केलं या गोलंदाजानं. प्रथमेश मात्रे गोलंदाजी मार्कवर आहेत. पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर जो खराब सुरुवात केली होती ना, त्यानंतर मात्र जी काही सुरुवात केली आतापर्यंत इथून मात्र पिट्टूचा दर्जा पाहायला मिळतोय. स्लोवर चेंडू अगदी गुदगुल्या करणारा, परंतु पंचांचा इशारा तो आहे. ओव्हरफूट केला आणि इथून मात्र नो डिसिजन. अवांतर चेंडू आहे, नो आहे आणि इथून मात्र फ्री हिट असणार आहे. फ्री हिट असणार आहे. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू जो पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू फेकला होता तोच मात्र दुसऱ्या षटकात दुसरा चेंडू फेकला जातोय. सुरुवात चांगली झाली आहे दोन्ही टीमशी. 2 गडी बाद झाले. जरूर धावसंख्या पाहायला मिळतात 20. षटक चालू आहे तिसरं. इथून मात्र शरीरावरती चेंडू पेश केला. रनआउटची दाट शक्यता आहे. हिट झाले असे तर मात्र प्रितेश थली हा डेंजर एंड कडे होता. लेग बायच्या स्वरूपात एक धावसंख्या घेतली जाईल आणि एक धावसंख्येने धावफलक पाहायला मिळतो 21. थोडाफार तालमेल पाहायला मिळत नाही अद्विक स्पोर्ट्स या टीम मध्ये, कारण आपण आतापर्यंत खेळ पाहिलात तर मात्र धावसंख्या जास्तीत जास्त अवांतर स्वरूपात सुद्धा आलेल्या पाहायला मिळतात. आणि इथून मात्र चला नेक्स्ट मॅच साठी अक्कादेवी अजय 74 चॅम्पियन आणि श्री स्वामी समर्थ सोनारी या दोन संघांच्या संघनायकांना आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. स्विंग केला चेंडू, बोट फिरवली, अधिकतम स्विंग झाला, बॅट मध्ये आला नाही, हवेमध्ये चेंडू होता आणि इथून मात्र काय चलाखी पाहायला मिळते, काय अफलातून चलाखी पाहायला मिळते. पिट्टू मात्रे प्रथमेश मात्रेच्या माध्यमातून कॅच सोडून रनआउटच्या स्वरूपात सोहेल धार पवार होणार परत परत परत. अगदी आता जो क्षण पाहिलात युपीएल मधील हे अशा प्रकारचं क्षण ना हे सातत्याने पाहायला मिळत नाहीयेत. आज मात्र प्रथमेश मात्रेने मेंटॉसची गोली खाली की काय चलाकी दाखवली आहे. महत्वाचा फलंदाज परतवलाय जो या मॅच मधून अगदी आपल्याला स्वतः जागा बनवून होता त्या फलंदाजाला युक्तीनं परतवलाय. कधी कधी कॅचेस घेणं तितकंच चांगलं आहे आणि अशा क्षणाला कॅचेस सोडून रनआउट घेणं तेही अधिकतम चांगलं आहे आणि हे पाहायला मिळतोय प्रथमेशच्या हुशारीतून. फलंदाज बाद झालाय सोहेल धार पवार आणि इथून मात्र नवीन फलंदाज पाहायला मिळतोय. हा चेंडू शरीरावरती झालाय, पायची चापील जरूर केलं होतं. चहू बाजूनं चारही अँगलनं जर पाहिला तर प्रथमेश मात्रेनं संपूर्ण अद्विक स्पोर्ट्स टीमला अगदी घाबरवून ठेवलंय. धडकी भरल्यात या गोलंदाजानं. पहिल्या षटकापासून ते आतापर्यंतचा खेळ जर पाहिलात तर मात्र वारंवार या टीम वरती वॉर केले जातात आणि आहे हा वॉरच. नाव आहे युपीएल. रनआउटची दाट शक्यता पुन्हा एकदा परंतु नाहीये. अफलातून गोलंदाजी कौतुकास्पद. अगदी टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. या गोलंदाजीला प्रभावित केलंय आपल्या टीमला, आपल्या स्वतःला. युपीएल 2023-24 मधील हा गोलंदाज आतापर्यंत यशस्वी पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू आणि या चेंडू नंतर 3 षटकांचा खेळ संपला जाईल. तोपर्यंत 12वे प्रतिनिधी आपण रेडी राहायचंय. अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातील शॉर्ट पिच चेंडू. पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू इट्स अ नॉट अ वाईड, इट्स अ फेअर डिलिव्हरी. षटक क्रमांक 30 संपतोय आणि या षटकात पिटून धावसंख्या अवघ्या दिल्या 2
षटकांचा खेळ संपतोय. 3 धावसंख्या पाहायला मिळतात. धाव फलकावरती 21, गडी बाद झाले 3. मात्र हलवारपणे वाटचाल करतोय 23 पर्यंत. 3 बाद 23. या अगोदरची केदारची षटकं जर पाहिली तर पहिला चेंडू अगदी लेग स्टंप उखडून काढणारा चेंडू असायचा आणि याही वेळेला तशाच प्रकारचा चेंडू फेकला होता. एखादा माणूस असतो आणि तो त्यांनी दाखवलाय. हा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा लाऊड अपील, बोट उंचावलाय, कॅच आउटच्या स्वरूपात फलंदाज होतोय. आणखीन एक बॅक टू पॅव्हिलियन. या परिस्थितीत अद्विक स्पोर्ट्स टीम जी आहे ना, ही परिस्थिती त्यांच्या पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळाली होती, पण तिथूनही हा संघ उभा राहिला होता आणि तीच परिस्थिती आता या मॅच मध्ये आहे. 4थं षटक चालू आहे आणि अजूनही या टीम मध्ये दमखम दाखवणारे फलंदाज पाहायला मिळतात. नवीन फलंदाज प्रवीण पाटील पाहायला मिळतात आणि या प्रवीण पाटील वरती आता जबाबदारी आपल्या टीमची. जबाबदारी स्वीकारली आहे. पहिला चेंडू, एक धावसंख्या पूर्ण, दुसरी धावसंख्येचा प्रयत्न, परंतु नाहीये, नकार दिला जातोय. 5 षटकांचा हा सामना आहे आणि 5 षटकामध्ये अगदी सन्मानजनक 45-50 धावसंख्या झाल्या तर मॅच अगदी टफ फाईट होऊ शकते आणि तोच प्रयत्न असेल या 2 फलंदाजांचा. कारण ज्या अडचणीत आता टीम आहे, या अडचणीतून बाहेर येण्यासाठी 20 ते 25 धावसंख्येची पार्टनरशिप गरजेची आहे, धावसंख्या होणं गरजेचे आहे. स्लोवर चेंडू, पेस मध्ये बदल, परंतु बॅट मिडल ऑफ द परफेक्ट चाललाय चेंडू ऑन साइडला, सीमारी शपार, SSD षटकार.
नेक्स्ट बॉल अगदी जोरात म्हटला होता केदार गोलंदाजी करताना घे आणि इथून मात्र पंचांना घेतलाय. नो बॉल घोषित केलाय. फ्री हिट असेल. धावसंख्येला सुरुवात झाली आहे. ज्या परिस्थितीमध्ये संघ आहे ना इथून धावसंख्या येणं गरजेचं आहे आणि हे दोन फलंदाज या क्रीज वरती राहणं तितकेच महत्वाचे आहेत. एका बाजूला प्रितेश थळी आणि दुसऱ्या बाजूला प्रवीण घरत. प्रवीण घरत हा ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील जास्त विभागातील नामांकित खेळाडू आहे. दमकम आहे याच्यामध्ये आणि तो इथून मात्र दाखवलाय दोघांच्या जोडीनं. स्लोवर चेंडू गतीमध्ये परिवर्तन फसवला गेलाय. हाच डाव केला होता प्रथमेश म्हात्रेनं फ्री हिट वरती आणि तोच डाव साजलाय केदार भोईरनं या क्षणी. अफलातून गोलंदाजी आणि तदनंतर मात्र हुशारी सुद्धा पाहायला मिळते. अगदी टेनिस क्रिकेट जगतात या दोन खेळाडूंचा रायगडच्या टेनिस क्रिकेटमध्ये बोलबाला राहिलाय. ग्रामीण टेनिस पासून ते व्यावसायिक क्रिकेट पर्यंत प्रत्येक गावोगावी या नावाना चर्चा पाहायला मिळते. आणखी खोलवर्गाचा चेंडू रनआउटची दाट शक्यता परंतु नाहीये. थ्रो थोडीफार चुकीची ठरली आहे आणि इथून मात्र येथील धावसंख्या 2. षटक क्रमांक 4 संपलाय आणि चौथ्या षटकात धावसंख्या आल्यात 12 आणि 12 धावसंख्या धावफलक पोहोचतोय 33 वरती. 33 रन्स ऑन बोर्ड आफ्टर कंप्लीटेड 4 ओव्हर्स. एक षटकाचा खेळ अजूनही बॅलन्स आहे आणि एका षटकामध्ये धावसंख्या किती येतील. धावसंख्या यायला सुरुवात झाली आहे कारण 33 लागले धावफलकावरती आणि शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडू धावसंख्या 15 ते 20 येतील का आणि त्या धावसंख्या येणं गरजेचे आहेत आणि त्या 2 धावसंख्या हे 2 फलंदाज करतील का हे पाहणं उचित आहे. तोपर्यंत आपण ऐकूया श्रीशा ऑडिओ. मंचाच्या उजव्या बाजूला चरण मंत्री यांच्याशी संपर्क साधायचा आहे. 5वं षटक विशाल गोलंदाजी मार्कवर आहे. हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन केला होता. इथून मात्र येतोय निर्धाव चेंडू. हुशार आहे हा गोलंदाज. अशा प्रकारच्या गोलंदाजी स्लॉग ओव्हरचं नेहमी षटक फेकत असतो. अगदी पहिल्या सीझन पासून ते आतापर्यंत 3ऱ्या सीझन मध्ये त्याची चातुर्यवान गोलंदाजी पाहायला मिळाली आहे अनेकदा आणि तीच आपण गोलंदाजी पाहतोय. निर्धाव चेंडू फेकतोय. हा चेंडू पुन्हा एकदा फसवला. अधिकतम उंची रनआउटची दाट शक्यता आणि इथून मात्र हिट केलाय. आकाश टकलीनं केलाय धावचीच्या स्वरूपात प्रितेश थळीला. बॅक टू पॅव्हिलियन. व्यावसायिक क्षेत्रात त्यांचाही बोलबाला आहे. असे आकाश कासकर यांना विनंती असेल मला अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. तसेच सन्माननीय आशिषजी पाटील यांना सुद्धा विनंती केली जाते. नक्कीच रायगड श्रीसाठी त्यांचं फार प्रयत्न चालू आहेत दोघांचे सुद्धा. शरीर सौष्ठवकडे अगदी लक्ष केंद्रित केलं या 2 तरुणांना आणि दिघोडे गावचा शरीर सौष्ठव स्पर्धेत नक्कीच नाव उज्ज्वल करतील ही अपेक्षा आई शीतला देवीच्या चरणी. शॉर्ट पिच चेंडू तो ऑफ साईडला केलाय. पॉइंटच्या दिशेने चेंडू चालला. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे वाटचाल करतात परंतु शर्यत जिंकली जाते चेंडूनं. धावसंख्या येथील 4. सावकारानं केलंय स्वागत. फलंदाज आहे कल्पेश पाटील.
7 रन्स ऑन बोर्ड. अजूनही 7 ते 8 धावसंख्या या मॅचला थोडीफार रंगत आणतील. त्या धावसंख्या येण्यासाठी प्रयत्न जरूर केले जातात, परंतु बॅट आणि बॉलचा इथून मात्र संगम जुलत नाहीये, मिलन होत नाहीये. आणि जिथं मिलन नाही तिथं उत्पत्ती नाहीये. आणि त्यामुळेच की काय, चौथा चेंडू जातो निर्धाव. आणखीन 2 चेंडू आहे. एखादा षटकार येईल का, परंतु पुन्हा एकदा चालला साईडला क्षेत्ररक्षक केलाय तिकडे तैनात. इथून मात्र डाव ओळखला होता फलंदाजाचा. आणि एक धावसंख्या येईल या चेंडू मागे. एक धावसंख्येनं धावफलक 38 वरती. एक 6 न धावसंख्या 44 आणि 45 धावसंख्येचा अगदी मापक आव्हान. आणि या मॅच मधील टफ स्कोर पाहायला मिळेल. तो षटकार येणं गरजेचं आहे. या टीमनं अशा प्रकारचा कारनामा या मॅच मध्ये केलाय. 48 धावसंख्या सुद्धा वाचवल्यात. शेवटचा चेंडू, खराब फटका. आणि एका धावसंख्येनं या मॅच मधील पहिली इनिंग संपन्न झाली. एक धावसंख्येनं धावफलक पाहायला मिळते 39. आणि इथून धावसंख्या करायच्या टीम जय माता दी दिगोडे संघाला 5 षटकांमध्ये 40. अंकेश कामोडकर आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस सोनारी या संघाचा कर्णधार पप्पू आपल्याला पाहायला मिळतोय. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती केली तर आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये आपलं प्रितीश पाटील, सॉरी श्री स्वामी समर्थ सोनारी या संघाचे कर्णधार प्रितीशजी पाटील कोपरुली, आपण इथे उपस्थित असाल तर नाणेफेकीसाठी त्वरित यायचं आहे. अंकेश कामोडकर इथे उपस्थित आहे. प्रितीशजी पाटील आपण प्लीज टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चरण म्हात्रे, भोईर अगदी एका बाजूनं अतिक्रमण करणारी फलंदाजी आणि दुसऱ्या बाजूनं सेन्सिबल क्रिकेट.
केदार याशी सलामीची जोडी पाहायला मिळेल आपल्याला. फील्ड सजवाचे अद्विक स्पोर्ट्स उरण 40 धावसंख्या करायच्या आहेत जय माता दिघोडे या संघाला आणि 40 धावसंख्या वाचवायच्या आहेत अद्विक स्पोर्ट्स उरण या संघाला. तसेच UPL 2023-24 या तिसऱ्या महापर्वातील प्रमुख मान्यवर सन्माननीय निलेशजी पाटील यांना विनंती करतोय छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी. हे राज्य व्हावं इथं श्रींची इच्छा. छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण केलं जातोय. निलेशजी पाटील तरुण वयातील अधिकतम उंच भरारी घेणारे उद्योगपती चिरनेर गावचे दिघोडे गावचे सुपुत्र. आणि यानंतर आवाजामध्ये बदल असेल. आवाज असेल गावठाण गावचे सुपुत्र सन्माननीय विपुलजी पाटील व्हॉइस ऑफ गावठाण यांचं शुभागमन असेल या मंचावरती. कॉम्बॉक्स मध्ये केलं जाईल स्वागत. आणि इथून मात्र मॅच मध्ये गोलंदाजाचा दबदबा राहील का जो राहिला पहिला इनिंग मध्ये जय माता दिघोडे या संघाचा तो दबदबा अद्विक स्पोर्ट्स संघ करेल का कारण त्यांच्याकडे आहे सोहेल धार पवार तो करेल का वॉर. मॅच ऑन लेट्स प्ले. फर्स्ट डिलिव्हरी फर्स्ट बॉल पहिला चेंडू सोहेल धार पवार 2-2 ओलवर गतीचा चेंडू तशा तसे उत्तर टीट फॉर टॅट लोहा लोहे को काटताय आणि सोहेल धार पवारनं ती कटाई चालू केली आहे ते काटणं चालू केलंय. पहिल्या चेंडूवरती प्रत्युत्तर दिलाय आणि पिट्टूला मात्र थांबवलाय. अगदी स्वतःला असुरक्षित होता तो सुरक्षित केलाय. पहिल्या चेंडूवरती आघात केलाय. निर्धाव चेंडूची सुरुवात झाली पहिल्या षटकात. सेकंड डिलिव्हरी लोअर फुल टॉस होता आणि इथून मात्र ऑन साइडला येईल चेंडू चाललाय सीमारेषा पार. प्रथमेश बॅट मधून येतोय UPL सीझन 3 चा दमदार चौकार. हा चेंडू वलवून गेल्याचा प्रयत्न परंतु अगदी जवळून शरीराच्या लांबून स्विंग होऊन आतमध्ये इन स्विंग केला जातोय आणि सोहेल पवारच्या या तिसऱ्या चेंडूवरती कुठली धावसंख्या रेखाटली जात नाहीये. हा वॉर चालू आहे. अगदी दोघांमधील ही जुगलबंदी पाहायला मिळते आपल्या सर्वांना कारण हे शानदार पर्व आहे. हे महापर्व आहे UPL 2023-24 आणि या पर्वातील हा दिग्गज खेळाडूंचा क्लास प्रत्येकाला अगदी अनुभवायला आणि पाहायला मिळतोय. डोळ्यात साठवून ठेवणारे हे क्षण. हवेत आहे चेंडू गती मिळाली पॅटच्या रफ्तारमध्ये चेंडू आला आणि त्या चेंडूला वेगवान वार केला. पिट्टूच्या बॅट मधून येतोय UPL 6.
आणखीन एक चौकार. इथून मात्र खलाटणी लावली आहे पहिल्या षटकाला. जी सुरुवात केली ती पहिल्या चेंडूवरती आणि ती सुरुवात मात्र पुढे ठेवता आली नाहीये. येतोय युपीएल चौकार. नाणेफेक केली जाईल आजच्या दिवसातील अधिकृत पहिली सामना. लास्ट डिलिव्हरी बोलून खेळण्याचा प्रयत्न केला, पूल करण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाज फसतोय. षटक क्रमांक पहिलं संपतोय. षटकाची सुरुवात चांगली होती, षटकाचा एंड चांगला झालाय. मधल्या काळात थोडाफार षटक बिघडलाय. धावसंख्या झाल्यात पहिल्या षटकाच्या अखेरीस 14. 2 चौकार 1 षटकार. आणि त्यानंतर नाणेफेक केली जाते. निलेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते अक्कादेवी अजय 74 आणि श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस सोनारी. नाणेफेक जिंकली जाते. प्रितीश पाटील श्री स्वामी समर्थ सोनारी संघाचे कर्णधार यांनी नाणेफेक जिंकली आहे. मॅच एकदा इनिंग झाली संपन्न की प्रितीश पाटील आपल्याला विनंती आहे क्विक आन्सर द्यायचा, अंमलबजावणी करायची आपल्या डिसिजन वरती. आणि यानंतरच्या सर्व कर्णधारांना विनंती आहे टॉस झाल्यानंतर क्विक आपला डिसिजन सांगायचा. इट्स फॉर लॉ. आपण मीटिंग घेऊन वगैरे डिसिजन अगोदरच करून या की जिंकल्यानंतर आपल्याला काय घ्यायचंय. टॉस जिंकल्यानंतर त्वरितच आपण सांगायचंय. मॅच ऑन होतोय. पहिलं षटक संपलंय. गडबडीच्या काळात पहिल्या षटकात 14 धावसंख्या जिल्ह्यात प्रेशर होतं डोक्यावरती आणि ते भन्नाट प्रेशर पाहायला सुद्धा मिळालं. आणि इथून मात्र पेटून आपल्या टीमच्या बाजूने प्रेशर रिलीज. हा चेंडू स्वतःला सावरून खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू शरीरावरती अडलतोय. थोडा गडबडीत सापडतोय केदार आणि पहिला चेंडू निर्धाव जातोय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज पाहायला मिळतात. आयुष कोळी दिगोडेचा हा ब्रँड आहे. कमी वयात आणि कमी वेळेत अधिकतम चर्चेला आलेला हा खेळाडू आहे. नाव आहे आयुष कोळी. अप्रतिम चेंडू फेकलाय पहिला. आपल्या एक वेगळ्या शैलीने गोलंदाजी करणारा हा गोलंदाज गतीमध्ये परिवर्तन करणं, वेगवेगळे 6 चेंडू फेकणं हा त्याचा अभ्यास, हा त्याचा खेळ आहे. हवेत होता झेल निमिष चेंडूकडे ट्रॅव्हल करतोय. पाहता पाहता चेंडू सीमा रेषेकडे चाललाय. चेंडू होणार का सीमा पार, परंतु नाहीये. फील्ड केला जातोय. 2 धावसंख्या झाल्यात. केदार तिसरी धावसंख्येसाठी प्रयत्न करतोय आणि पाहता पाहता तिसरी धावसंख्या कंप्लीट केली जाते. 3 धावसंख्येनं वाढता धावफलक पाहायला मिळतोय. 17 रन्स ऑन बोर्ड. सलामीची जोडी पाहायला मिळते या पेच वरती. केदार आणि त्याच्या समवेत त्याच्या सोबत पिट्टू प्रथमेश म्हात्रे. सुरेख सुरुवात. 40 धावसंख्या करायच्या आहेत. 40 धावसंख्येचा पाठलाग अगदी मन आनंदानं खेळताना 2 खेळाडू पाहायला मिळतात. 40 धावसंख्या झाल्यात. फक्त 40 धावसंख्या 5 षटकामध्ये डिफेंड करणं हे फार कठीण होऊन झालंय या मैदानावरती. आणि हे कठीण करायचं असेल तर मात्र प्रथमेश म्हात्रेची 2 षटकं तुम्हाला आठवावी लागतील आणि तो तसा तेच तरार खेळ या गोलंदाजांना करावा लागेल. क्षमता आहे आद्विक स्पोर्ट्स मध्ये, कारण ते क्षमतेनं गुणवत्तेदार खेळाडू त्यांच्याकडे सुद्धा आहेत. तसे गोलंदाज तरबेत त्यांच्याकडे सुद्धा आहेत. आणि ही किमया करतील का. फुलटॉस चेंडू ऑफ साईडला चाललाय. इथून मात्र कॅच निसटली आहे. कॅच नाहीये झाली आहे आणि कॅच न झाल्यानं धावसंख्या येतील 1 धावसंख्येनं पुन्हा धावफलक वाढलाय. बिमर साठी रिव्ह्यू घेतलाय. विपुलजी पाटील व्हॉइस ऑफ गावठाण. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पुन्हा षटकाला सुरुवात होईल. नेक्स्ट बॉल. केदार स्ट्राइक वरती आहे. या अगोदर लॉंग ऑफच्या दिशेनं फटका पाहिला आपण प्रथमेश म्हात्रेच्या माध्यमातून. 1 धावसंख्या झाली आहे. थोडाफार क्षेत्ररक्षक दुरावला त्या कॅच पासून.
अगदी वलवून खेळण्याचा प्रयत्न, परंतु समोरून चेंडू अधिकतम उंचीने बाउन्स होतोय. फलंदाजाला काही समजत नाहीये. केदार अगदी बीट होतो या चेंडूवरती. अगदी हवामान आपण पाहतोय कालच्या दिवसापासून आजही त्याच प्रकारचा सावट पाहायला मिळतोय. सूर्यनारायण कुठंतरी गेला आणि इथून मात्र समोरून चेंडू कुठंतरी जातोय आणि एष्ट्यावर आढळतोय. क्लीन बोल्डच्या स्वरूपात केदार बॅक टू पॅव्हिलियन. तेवीस 24 या महापर्वामध्ये मोठीजीवर असणारं निष्णात प्रेम, निखल मनाचा मनमुराद व्यक्तिमत्व, अगदीच कुणाच्या स्वभावावरती टीका न करणारं व्यक्तिमत्व, नाव आहे व्हॉइस ऑफ गावठाण विपुलजी पाटील. वेलकम विपुलजी पाटील. षटकातील शेवटचा चेंडू. संतोषजी यांचं शुभागमन आहे. लोअर फुलटॉस होता, ऑन साइडला चेंडू फ्लिक केला आणि इथून कॅच आउट. सन्माननीय जोमा धर्मा पाटील ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना अतिथी कक्षामध्ये यायचंय. तसेच या यूपीएल यूपीएल 2023-24 उरण प्रीमियर लीग या लीगच्या दरम्यान या स्पर्धेचे मुख्य मान्यवर सन्माननीय विंधणे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच साहिबा सौभाग्यवती निसर्ग रोशन डाकी यांचे यजमान सन्माननीय रोशनजी डाकी साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपयाची धनराशी आली आहे. तिसरं षटक पुन्हा एकदा पाहतोय. सोहेल दार पवार गोलंदाजी मार्कवर. या मॅच मध्ये मसाला जरूर भरता आला असता, परंतु इथून कुठून काढलाय फलंदाजानं. बॅटची लिडिंग एज नॉन स्टॉप कडे येतोय यूपीएल चौकार. थोडंफार संतुलन बिघडलंय या पूर्ण अद्विक स्पोर्ट टीमचं ते पाहायला मिळतोय, ते चित्र पाहायला मिळतोय. इथून मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा, 2 हात जमिनीला समांतर. इट्स वाईट. अवांतर चेंडू घोषित केला जातोय. एक धावसंख्या अजून जोडली जाईल. जले पे नमक. इथून मात्र एक धावसंख्या वाचवण्यासाठी संघर्ष करावा, परंतु तिथून त्या उलट पाहायला मिळतोय. एक धावसंख्या अगदी मुबलक दरात दिली जाते.
एक धावसंख्येने वाढतो धावफलक आतापर्यंत पाहायला मिळतोय 23. अजूनही 17 चेंडू 17 धावसंख्येची गरज. हा चेंडू ऑन साइडला चाललाय, फील्ड केला जातोय. एक धावसंख्या जरूर येईल. एका धावसंख्येनं पुन्हा एकदा धावफलकामध्ये बदल. 16 चेंडू 16 धावसंख्येची गरज. आतापर्यंत 24. 1 बाद 24, 2 बाद 24. टीम जय माता दी दिगोडे सोहेल धारपवार दुसरं षटक हाताळतोय. पहिल्या षटकात अगदी स्वतः कर्णधारानं निराश केलं. 3 निर्धाव चेंडू फेकले जरूर, पण 3 चेंडू 14 सुद्धा दिल्या. स्लोवर चेंडू, गतीमध्ये बदल. बॅटची कडा होती, रनआउटची दाट शक्यता, परंतु नाहीये. पुन्हा एकदा रनआउटची दाट शक्यता, आणखीन एकदा होईल का, परंतु नाहीये. नशीब साथ देत नाहीयेत आणि या नशिबाला इथून मात्र तोंड द्यावं लागतोय. संपूर्ण अद्विक स्पोर्टच्या या टीमला 2 धावसंख्या जरूर आल्यात. तालमेल चुकतोय आणि या चुकलेल्या तालमेला 2 धावसंख्येची अधिक भर पडतोय. धावसंख्या पाहायला मिळतात 28. नॉट आउट. सुरक्षित आहे फलंदाज. सेफ लँडिंग झालंय. हा वेगवान चेंडू, तेज सर्रार, वेगावर स्वार. नाव आहे सोहेल धारपवार. अगदी या वातावरणाप्रमाणेच या खेळामध्ये सुद्धा दमखम पाहायला मिळत नाही, पण तो दमखम आणावा लागेल या गोलंदाजाला. स्लोवर चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला आणि जसा आला ना तसा त्याचा कार्यक्रम केला. येतोय ध्रुवी सिक्सर. शेवटचा चेंडू अजूनही बॅलन्स आहे षटकातील. सोहेल धारपवार याही षटकात आतापर्यंत धावसंख्या 14 पाहायला मिळतात. कट केलाय, पॉइंटचे क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एक धावसंख्या जरूर आली. स्ट्राईक वरती पुन्हा ध्रुवीतला पाहणार आहोत, परंतु आतापर्यंत खेळ संपतोय. 3 षटकांचा धावसंख्या करायच्या होत्या 40, आतापर्यंत झाल्या 33, 33. अजूनही करायचे आहेत 7. ओके श्रीशा ऑडिओ लेट्स स्टार्ट. सात धावसंख्येची गरज. सिद्धेश जोशी ऍडव्होकेट यांचं सुद्धा शुभागमन झालंय मंचावरती. अगदी कायदे आणि न्यायाचे धडे घेताना पाहायला मिळतात. नक्कीच या मोठेजुई गावात पहिला वकील म्हणून आपल्याला पाहायला मिळेल. अधिकृत वकील, अनधिकृत वकील सुद्धा आहेत. चौथं षटक, पहिला चेंडू. लोअर फुलटॉस होता शहराकडे, इथून मात्र फसलाय. चुकीचे प्रयत्न आणि चुकीची धाव घेताना धावचीच्या स्वरूपात ध्रुवीत बॅक टू डगआउट.
दिवस आकाशजी टकले याने आणि स्वतः गावदेवी गावठाण संघाचे आदर्श खेळाडू आहेत आणि इथून मात्र मॅच फिनिश करण्यासाठी ते चाललेत मैदानावरती. तेहतीस धावसंख्या झाल्यात, 11 चेंडू 7 धावसंख्येची गरज. रंगत अजूनही मॅच मध्ये आणि ते रंग भरायचं काम आता मात्र सुरुवात केलाय योगेश सरदेसाई या गोलंदाजानं. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे आणि यानंतर मात्र मॅच फिनिश करण्याच्या अंगानं आकाशजी टकले पाहायला मिळतील. पुन्हा एकदा षटकाला सुरुवात. योगेश हा चेंडू अगदी सरळ सरळ जागेवरून खेळण्याचा प्रयत्न फसले जातात. सुरुवात झाली की काय विपुलजी या षटकाला, ज्या गोल्डन षटकाची गरज आहे अद्विक स्पोर्ट टीमला, कारण या षटकात 2 चेंडू पाहिलेत. पहिल्या चेंडूवरती विकेट्स, दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव. आणखीन अशाच प्रकारच्या चेंडूंची गरज आहे. वेल कमबॅक केलं जाईल का, आणि कमबॅक करणं गरजेचं आहे. बॅट मधून हा फटका चाललाय फाईन लेग रिजन मध्ये आणि इथून मात्र आकाश टकलेच्या बॅट मधून विजयाच्या दिशेने जाणारा हा चौकार. ब्लाइंडेड, या आय नो. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका घेण्याचा प्रयत्न, परंतु फसला जातोय. हे आतापर्यंत षटक तसं पाहिलं ना तर या अगोदर हे षटक होणं गरजेचं होतं. थोडीफार घाई झाली या मॅच मध्ये. 40 धावसंख्या असताना थोडंफार या टीमनं ती कमतरता जाणवली आणि त्या कमतरतेमुळे हा सामना पराजयाच्या छायेत पाहायला मिळतोय. इथून मात्र फटका खेचून काढला, ऑन साइडला चेंडू चाललाय, सुरेख क्षेत्ररक्षण, 1 धावसंख्या आली आहे. मॅच फिनिश करण्याच्या अनुषंगाने हा फटका खेचून काढला होता. आकाश टकले यांच्या बॅट मधून 1 धावसंख्या आली आहे आणि अजूनही करायच्या आहेत 2 धावसंख्या विजयासाठी. पिट्टू ऑन स्ट्राइक. या मॅचला फिनिश षटकाराने होते की समजदारीने होते. 1 षटक 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 धावसंख्येची गरज. ऑन साइडला फटका चालला, अधिकतम वेगाने सीमारेषेकडे जातोय आणि पाहता पाहता चेंडू होतोय फरार आणि सामना विनिंग होतोय. जय माता दी तिगोडे.